नमस्कार. मी ज्योती गोसावे. आम्ही सिद्धलेखिका ठाणे उपक्रमाअंतर्गत आपण सध्या देवीचा जागर करीत आहोत. देवीच्या कथा, कविता, वेगवेगळ्या कथा, गोष्टी आपण सांगणार आहोत. त्याच्या अंतर्गत मी यमाई देवीची महती किंवा यमाई महात्म्य यातील एक कथा आपणास सांगत आहे. यमाई मातेचा त्र्यंबक नावाचा एक भक्त होता आणि तो किनई गावास राहत होता. साधारणतः ते यमाई ते किनई, औंध ते किनई हे अंतर 12-14 कोस नक्की असावे. आणि तो भक्त त्याचा तो नित्यनेमच होता की दररोज सकाळी उठायचं, डोंगर चढायचा, वरती जायचं आणि देवीचं दर्शन करायचं आणि नंतर येऊन आपलं अन्नग्रहण वगैरे काय असेल ते करायचं. असं करता करता त्र्यंबकाच्या या भक्तीला 12 वर्ष झाली आणि त्याची भक्ती फळाला आली. म्हणजे त्याला जे मुलबाळ नव्हतं ते 12 वर्षामध्ये, आता पत्नी त्याची 12 वर्षानंतर गरोदर राहिली. आणि मग त्याने काय केलं, अक्काला बोलावणं पाठवलं. त्याची अक्का करवीर नगरी म्हणजे कोल्हापूर इथं होती. तर अक्काला बोलावणं पाठवलं की बाळंतपणासाठी तू ये म्हणून. तर अक्काने निरोप धाडला की मलाच बरं नाही, मी आजारी आहे, मी काही येऊ शकत नाही. त्यानंतर असेच दिवस गेले. बाबा तू तिथली एखादी प्रेमळ सुईण बोलाव आणि बाळंतपण करून घे. पण ते काही शक्य नव्हतं. आणि दिवस भरत आले तर पत्नी रडू लागली की मला एकटीला सोडून तुम्ही जाऊ नका देवीच्या दर्शनाला. तो म्हणाला माझा नित्यनेम बुडवू नकोस, एक कोणी पण मदत करेल तुला आणि तू आपल्या देवीचं नाव घेत राहा. तर ती म्हणाली कोणाकडून तरी पैसे आणा, माझ्या बाळणपणाची सोय करा, त्याला लागणाऱ्या वस्तू आणा, एखादी सुईण बघा. तर तो म्हणला बाई ग हे काही शक्य नाही आहे, मला काही कोणी उभं करत नाही, कारण शेवटी म्हटला आपली गरिबी आहे. अशा रीतीनं पत्नीनं डोळ्यात पाणी आणून विनवलं पण तो काही मानला नाही. तो तिकडे औंधाच्या रस्त्याला लागला आणि इकडे पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आणि आता काय करायचं अशा विचारात ती पडलेली असतानाच एक चमत्कार घडला. तर साक्षात अक्का दारामध्ये उभी राहिली. पिवळ्या घोडीवर बसून आली, सोबत सामानाची पडशी म्हणजे सामान घेऊन आली सगळं. आणि दादा वहिनी मी आले हो असा आवाज देऊन घोड्यावरून उडी मारून ती अक्का घरात आली. मग त्या पडशीमध्ये काय काय होतं, डिंक होतं, बाळंतशेपवा होत्या, खारका होत्या, खोबरं होतं, लेंडी पिंपळी होती. बाळंतीणला जे काही लागतं ते सारं सामान घेऊन अक्का आले. मग अक्काने काय केलं, अक्काने घरात पाऊल टाकल्याबरोबर त्या बाळंतिणीची डिलेव्हरी अशी सुलभ झाली, पटकन झाली. पहिला 12 वर्षांनी पोर राहिलंय, पहिलटकरी नाही पण सोपी झाली डिलिव्हरी. मग अक्काने शेण्या गोळा केल्या, पाणी तापवलं, बाळंतिणीला नाहू माखू घातलं आणि त्याच्यानंतर शेगडी वगैरे करून आत्याने अक्का कपडे धुवायला नदीवर घेऊन गेली. अशा रीतीनं त्या अक्काने 12 दिवस आपल्या भाऊजाईची आणि भाच्याची भरपूर सेवा केली. 12व्या दिवशी त्याला पाळण्यात घातला, त्याचं नाव परशुराम असं ठेवलं. इकडे त्र्यंबकाचं काय झालं, हा गडावर गेला आणि याला तिकडे समाधी लागली आणि जपाच्या नादात 12 दिवस तो तिथेच राहिला ध्यान लावून. त्याला काही कळलंच नाही. त्यानंतर एक गावकरी आला तेव्हा त्याने याला जागं करून सांगितलं, अरे आज तुझ्या मुलाचं बारसं आहे आणि तू इकडे काय करतोस. मग त्याला ते कळलं, चला नातू आपल्याला मुलगा झाला आणि तो देवीला नमस्कार करून घरी आला. बायकोला विचारलं की तुझं बाळणपण कोणी केलं, कोण आलं होतं. तर म्हणे अक्का आल्या होत्या. कुठे गेल्यात तर नदीवर गेल्यात. मग हा शोधत शोधत आपल्या बहिणीला नदीवरती गेला. पण नदीवर अक्का काही दिसली नाही, पण धुण्याचे पिळे मात्र दिसले, पिळलेले कपडे दिसले. मग कुठं गप्पा मारत बसली का, काय झालं का, याच्या त्याच्या घरी आळीला सगळ्या शोधलं, अक्का कुठे अक्का कुठे. सगळ्यांनी सांगितलं आत्ताच नदीवर गेल्यात. त्याला काही अक्का दिसली नाही. शेवटी शोधून शोधून कंटाळला आणि तो घरी निघून आला. घरी आला तर बघतो तर कपडे वाळत घातलेले आहेत. मग तो म्हणाला बायकोला, अगं अक्का कुठे गेली, मला भेटत का नाहीये, नदीवर गेलो तर पिळे होते, आता पाहतो तर वाळत टाकलेत, पण अक्का कुठे. ती म्हणाली मी बघितल्याच नाही अक्का आल्या. मग त्याला एकदम मनात साक्षात्कार झाला की यमाई माता प्रत्यक्षात अक्काचं रूप घेऊन आली. तर बायकोला म्हणाला, अगं अक्काने मला कळवलं होतं ती आजारी आहे, ती येणार नाही, तुझी तू व्यवस्था बघ. मग साक्षात देवी आली तुझ्यासाठी आणि तिनं तुझं बाळणपण केलं, एवढं हलकं काम केलं, कपडे धुतले. त्याला फार वाईट वाटलं. मग तो पुन्हा तसाच औंधाला गेला, मूळपीठाला. तिथे ध्यानस्थ बसला ध्यान लावून आणि म्हटला की देवी माते 12 वर्ष तुझ्या दर्शनाला येतोय, तपश्चर्या करतोय, तर दर्शन घेतल्याशिवाय मी भोजन करत नाही, मला दर्शन नाही आणि बायकोला मात्र दर्शन दिलंस आणि एवढं हलकं काम केलंस माझ्यासाठी देवी, किती मी वाईट आहे, मला दर्शन दे नाही तर मी जाणारच नाही घरी.
तिथे जेव्हा तो बसला ठाण मांडून तेव्हा देवीला कळलं आता हा काय घरी जात नाहीये. मग देवीने त्याला दर्शन दिलं. साक्षात उठ बाळा म्हणे, बघ माझ्याकडे. बघितलं तर गाभाऱ्यामध्ये प्रकाश, आज जी मूर्ती आहे तिच्यावर प्रकाश, आणि हातात साक्षात शंख, डमरू, त्रिशूळ आणि एक हात आशीर्वादाचा असं देऊन ती या माई माता उभी होती. तिने त्याला दर्शन दिलं आणि पुढे सांगितलं की बाळा, रोज आता इथे येण्याचे कष्ट घेऊ नकोस, मी तुझ्या मागे तुझ्या गावी येते. आणि मग पुढे ती किनईला त्याच्या मागे गेली. पण आपण जी कथा नेहमी ऐकतो ती की मागे वळून पाहू नकोस, माझ्या पैंजणाचा आवाज येतोय तर मी तुझ्या मागं आहे. पण शेवटी गावाच्या वेशीवर आल्यावर त्याने मागे वळून पाहिलंच, अक्का मागं आहे का देवी. मग देवी तिथेच थांबली आणि मग ती आता नाही मी घरी येणार म्हणाली. तर त्या किनई गावामध्ये यमाईचं मंदिर बांधलेलं आहे. अशी ही यमाई भक्ताच्या हाकेला धावते, संकटी पावते. यमाई माता की जय.